दोनच मुद्दे मांडणार आहे। आज या ठिकाणी सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा व्यापारी असेल किंवा नागरिक असतील या लोकांना या गोवंश हत्या बंदीच्या कायद्यामुळे खूप त्रास झालेला आहे। हिथं लोकांच्या भाव ह्या लोकांच्या अतिशय तीव्र भावना आहेत। हिथं भाषण करण्याचा कुणालाही म्हणजे इच्छा नाही, परंतु सामान्य नागरिक शेतकरी कुटुंबातल्या मुलाला काय त्रास होतो हे आम्हाला माहित आहे आणि भाऊ सुद्धा शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे त्यांनाही माहित आहे। एखादं जनावर पाळायचं ही पाळणाऱ्याला कळतंय। आम्ही सकाळी उठतो, शान करतो, घाण करतो, त्याला ऊन वारा पाऊस न बघता शेतात जायचं, किलोमीटरवरनं जाऊन वैरण आणायची, त्याला खाया घालायची, त्याला सांभाळायची। आणि सामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असं वाटतं मुलगा दवाखान्यात असतो किंवा मुलाच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस त्याला गरज लागते पैशाची, सावकाराकडे जाऊन सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फिटत नाहीत म्हणून जे दारामध्ये जनावर पाळलेलं असतं ते विकावं लागतं आणि विकण्यासाठी ज्यावेळेस ते बाजारात येतो आणि त्यावेळेस विकल्यानंतर त्या व्यापाऱ्याला दिलं जातं, व्यापारी हा व्यापार करतो। परंतु शेतकऱ्याला कुठंतरी 4 पैसे मिळू नये आणि शेतकरी देशोधडीला लागला पाहिजे अशी भूमिका काही लोकांची असते। आणि जनावर घेऊन जाताना विकत घेऊन जाताना ही जे गोरक्षक अडवतात ह्या लोकांमुळे अतिशय मोठा त्रास होतोय। आणि आम्ही जनावर सांभाळतो, त्याची देखभाल करतो, खायला पियाला रात्रीचा दिवस घालतो, मुलाप्रमाणे सांभाळतो आणि ही गोरक्षक मालक कशी काय होते ती आमची मालक होय, त्यांना काय अधिकार आहे? तुम्ही एक पिंडीभर सुद्धा दरवणार टाकू शकणार नाही। ज्या गोरक्षकाला माझं आव्हान आहे, तुम्ही 2 जनावर आम्ही मोफत देतो, त्यांनी 2 दिवस पाळून दाखवावे आणि मग बघू। त्यामुळे या गोरक्षकावर कारवाई झाली पाहिजे, आमची मालक होणाऱ्या। आणि डिपार्टमेंटला माझी विनंती आहे, थोडक्यातच सांगतो, ह्या गोरक्षकाचा फोन आला का लगेच तुम्ही गाडी पकडता, ही कुठंतरी थांबलं पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला गोरक्षण करायचं आहे ना, तर तुम्हाला ही शेतकरी जनावर विकत घ्या ना, कशाला व्यापारी सोलापूरला सांगून येतोय? तुम्हाला विकत घ्यायचं ना, लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 10-20 हजारला आमचं जनावर घ्या आणि तुम्ही तुमच्या आई बापाला घेऊन तिकडे पाळत बसा ना। तुम्ही तुमच्या घरची सांभाळायचं अवघड झाले, तुमच्या घरची माणसं सांभाळणं अवघड झाले। त्यामुळे माझी विनंती आहे की शासनानं त्वरित हा कायदा रद्द करून सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करावं। धन्यवाद, थांबतो।